अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचे थैमान। पाथर्डी शेवगावमध्ये अतिवृष्टी। पाथर्डी शेवगाव तालुक्यातील सर्वच मंडलांमध्ये काल रात्रीपासून अतिवृष्टी सुरू झाली असून अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले आहेत। तर नदीकाठच्या गावात वाड्या वस्त्यांवर पुराचे पाणी शिरले आहेत। पुराच्या पाण्यामुळे अनेक लोक अडकले असून जिल्हाधिकारी, महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस प्रशासन हे सर्वच पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम युद्धपातळीवर काम करत आहेत। तर पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे। तर नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की आपण घाबरून जाऊ नये। तसेच नदीकाठच्या व पुराजवळच्या वस्त्यांवरील नागरिकांनी सतर्क राहावे, सुरक्षित स्थळी थांबावे, काळजी घ्यावी। प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन टीम आपल्या सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर काम करत आहे। तर पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी, मोहरी तलाव, सांडवा पूर्ण क्षमतेने भरले असून जिकडे तिकडे पाणीच पाणी पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड देखील झाली आहे। तर जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत। तर पाथर्डी तालुक्यात तिसगाव, करंजी, मढी आदी भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय। नागरिकांनी कोणत्याही अडचणींच्या प्रसंगी महसूल, पोलीस प्रशासन यांच्याशी संपर्क साधावा। संपर्कासाठी मोबाईल क्रमांक तहसीलदार पाथर्डी 70 233 511, पोलीस निरीक्षक पाथर्डी 96 89 90 45 49, तहसीलदार शेवगाव 80 87 22 32 83, पोलीस निरीक्षक शेवगाव 96 37 86 47 77। ही सगळी पूरपरिस्थिती, ढगफुटी सदृश्य दृश्य आम्ही आपल्यापर्यंत डिजिटल अहिल्यानगरच्या माध्यमातून पोहोचवत आहोत। मला वाटतं बऱ्याच दिवसात पहिल्यांदा काय तिकडे दिसतंय तसं काय आलंय सर मॅडम चालू आहे सर, नाही पाऊस चालू आहे।